तर विशाल बरड या सरांचे शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत. पोगडीपाडा संघाचा विनायक ठरला तर प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी विशाल बरड सरांना विनंती असेल या पण आपल्या शुभ हस्ते मात्र प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड त्यासाठी विनायकला द्यायचं आहे. आपण या टॉस बॉक्स वरती विनायक टॉस बॉक्स वरती आपण उपस्थित राहायचं आहे. तर न्यू स्टार सावरे संघ आपण दोन सलामीवीर मात्र सज्ज राहायचं. प्लीज यार विशालला सांग ना. तर इथून लगेच सलामीवर जा मैदानामध्ये कारण क्षेत्रक्षण कधी सजू झाला. अनिकेत सज्ज झाला. पहिल्या षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल राहिले जाईल का हे प्रश्नचिन्ह आहे. न्यू स्टार सावरे आपल्या होम ग्राउंड मध्ये या ठिकाणी खेळत असताना मात्र बघायला मिळणारा आपल्या परिसरातील संघ बघायला मिळतो. त्या विपक्षामध्ये साई लेवर वरकुंडे हा संघ बघायला मिळतोय. लढण्यासाठी सज्ज झाल्यात. कांटे के टक्कर एक बड़ा मुकाबला देखने को मिलने वाला. एक तरफ साई इलेवन वरकुंडे तो एक तरफ न्यू स्टार सावरे. दोन संघादरम्यानची कडवी लढत कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणारा. फलंदाज सज्ज झाला यावेळेस रोहित ऑन स्ट्राईक वरती. पहिल्या चेंडूवरती बॅटला कट केलं गेला. इटू ते आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅक एरियाला जरूर ट्रॅव्हल होता. थर्ड बॅट एरियाला त्याठी बंबल झालाय आणि तो दुसऱ्या धावेचा तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर. दोन संधी जरूर निर्माण झाली होती पण तो रनाचा वेग धारण करत चित्त्याच्या सप्लाईनं विशाल बरड पाप इन्क्रीज बत सेफ आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा घेत धावफलकाला सुरुवात केली गेली. संघाचं स्वतःच खातं ओपन करत धावफलकाला सुरुवात होत्या. स्कोर कार्ड वरती धावा आपण बघतोय जाऊन पोहोचल्या जातात म्हणजे 3 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू अप्रतिम राही लागला. इंटू द गॅप म्हणजे चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर ती धावा परिपूर्ण झाला. काही संघ बघायला मिळतो. वन साइड संघ आहे साई इलेव्हन वरकुंडे. संपूर्ण युवा खेळाडूंचा संघ बघायला मिळतो. यावेळेस चांगला प्रयत्न तुझे गॅप जरूर चेंडूला खेळलं होतं. तू जरा बघितलं गेलं तर याही वेळेस एकच जाव्यावरती समाधान मांडावं लागेल. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. कोणत्याच प्रकारचा चान्स दिला जात नाही. तू जरा बघितलं गेलं तर तो चेंडू समाप्त झाला. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये धावफलक आपण बघितला तर 4 या आकड्यावरती. त्यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळायचा प्रयत्न राहिला जातो. थोडा गोलंदाज सज्ज झाला. एका बाजूला यंग टॅलेंट आहे तर एका बाजूला मात्र डोभावाचा भांडार. तून पंचाचा इशारा आलाय. त्या ठिकाणी पंच आम्हाला चंद्रकांतची दिमला सर दर्शवतात. वाईट बॉल आला. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केली जाता. धावफलक जाऊन पोचलं जातं. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. चांगली सुरुवात मांडावी लागणार तुम्ही न्यू स्टार सांगरे संघासाठी. तू जर बघितलं गेलं तर यावेळेस काकी फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बंबल झालाय. प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक मात्र येईपर्यंत
इथून धावची संधी जरूर निर्माण झाले होते, परंतु चांगली कॉलिंग राहिली गेली विशाल भरड यांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र थांबवलं गेलं रोहित त्या फलंदाजाला आणि तो जर एका सव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं. फलक एकने पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोचलं जात आहे 7 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणावी लागते ते म्हणजे त्या ठिकाणी तर बघायला मिळाली आहे. तूर्ण चांगली गोलंदाजी सा करतो इकॉनॉमिकली तो म्हणजे गोलंदाज अनेक मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस उडवला चेंडूला हवाई सफर घडवला, क्षेत्ररक्षक कोणतीच चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. यावेळेस रोहितच्या खेळाला लागलाय पूर्णविराम गॉन. दुबाण गेल्यात मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघणार आहोत अक्षय की दाखल झाला. तो जर आपण बघितलं गेलं तर चांगली सुरुवात मारावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर सुरुवात पहिल्या चेंडूवरती 3 धावे जरी झाली असली तरी मात्र आतापर्यंत रायसिक डिलेव्हरी बघायला आली. याही वेळेस चांगला चेंडू राहिला जाता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जारवरात प्रतिभा त्या ठिकाणी स्टॉप मिळवला गेला आणि तो जर बघितलं तर एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने षटक संपुष्टात आला. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आतापर्यंत चांगली सुरुवात जरूर आहे, परंतु कुठेतरी चांगले गोलंदाजीचं पलटवार बघायला मिळाला. न्यू स्टार सावरे संघ थोडंसं बॅकफूट वरती चालतोय, कारण त्या ठिकाणी बघितलं गेलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले जात आहे ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. तो नवीन गोलंदाज सज्ज होणारा तद्वार आपण ऐकणार आहोत डीजेला. थँक्यू डीजे. तू लगेच स्मॅश ऑन करायची जास्त वेळ घ्यायचं नाही या, कारण पॉवर प्लेचा बंधारणातला षटक मात्र संपलं जातं. तुंड त्याच्यामध्ये अनुभवी प्लेअर मात्र बघायला मिळतोय. तर रवी बघायला मिळतोय यशीच्या मागे एक अनुभवाचा भंडारा. साईल आला गोलंदाज ट्रॅक मध्ये फुलटो चेंडू त्यावर क्रॅकिंग शॉट इंटू द गॅप मध्ये. लॉग आपला क्षेत्ररक्षक आहेत बब्बल झालाय एक धावेचा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करत असताना मात्र धावा बघायला मिळतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज. एका बाजूला विशाल भरड तर एका बाजूला अक्षय या फलंदाज. चांगली सुरुवात मारावी लागेल पहिल्या चेंडूवरती, कारण मोठे फटके नाही येत. हवेचा जो थोडासा थांबला जाता त्या अनुषंगाला बघितलं गेलं तर चांगली सुरुवात मारावी लागते. यावेळेला फुलटो चेंडू जरूर होता, नंतर चेंडू सरळ जाऊन विसावला रवी यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचं सांगता तो जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. चांगली सुरुवात मारावी लागेल. तोंड चांगला संघर्ष बघायला मिळतोय दोन संघाच्या दरम्यान. तो जर बघितलं गेलं तर क्रॅकिंग डिलिव्हरी राहिली होती डॉट बॉलची सांगता. याही वेळेस उडवलाय चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आले आणि एक लेझी क्रिकेट सोपा झेल धरतीला दार केला. आशीर्वाद भव समुद्र आशीर्वाद दिला जातो आणि तोंड एक सोपा झेल धरतीला दान. तून जर बघितलं गेला तर धावफलक आपण बघतोय वळलं जाणारा या 2 धाव्याने बॅट पटकन पोचवायचे फलंदाजांपर्यंत. जास्त वेळ घ्यायचा नाही. याही वेळेस इंटू द गॅप मध्ये चेंडू बराच काळ हवेमध्ये. याही वेळेस झेल मात्र धरतीला दान आणि याही वेळेस जीवनदान. बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवरती 2 जीवनदान दिले जातात. याही वेळेस 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जातं. धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 14 या आकड्यावरती.
त्यामुळे क्रॉस रोड खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो. शर्यतीचा वेध घेणारा चेंडू राहिला गेला. इथून जर डॉट बॉल आला, खेळाडूला विनंती असेल न्यू स्टार साबरे संघाच्या आपण खेळाडू कक्षात बसायचं आहे. अन्यथा मात्र तुम्ही त्या ठिकाणी मैदानामध्ये गेलात चुकून जरी तर पॅनलाइज व्हावं लागेल याची नोंद घ्या. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्येच थांबायचं आहे. याही वेळेस बॅट चिलडी घे, चेंडू इटू ते गॅप मध्ये ट्रॅव्हल्स झाला दन 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 करत सरळ सीमा रेखा पार थर्डमॅन एरियाला क्लिअर करतो. सीमा रेखा पार यावेळेस आलाय चौकार 4. थँक यू सो मच. इथून न्यू मॅन गोलंदाज सध्या उडाऱ्या गोलंदाज ट्रॅक वरती मयूर आला. तर इथून आज आपण बघणार आहोत डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह वरती. या ठिकाणी ड्रोन मधील दृश्य मात्र कैद होणार आहेत. ड्रोन मात्र उडवला जातोय. तून एका प्रतिमा असं क्षणचित्र मात्र टिपली जाणार आहात यात काही शंका नाही आहे. थोडं यासाठी मात्र डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह ओळखला जातं. तूर चांगला फटका येतो ते गॅपमध्ये चांगले प्रयत्न राहिले होते. क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी करतात आणि या चुकीला माफी नसेल कारण तो स्ट्राईक रोटेट झाली आहे. त्या ठिकाणी विशाल बराड सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आला आणि तोच जर बघितलं गेलं तर याही वेळेस 2 धावा परिपूर्ण झाल्यात. 2 धावेने धावणं पुढे सरसावलं जातं, जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 20 या आकड्यावरती. प्रत्येक क्षणचित्र मात्र आपण बघतोय युट्यूब लाईव्ह स्वरूपामध्ये. ड्रोनने मात्र कैद केली जातात. तुडा एक क्षणचित्र प्रतिम लाईव्ह स्वरूपामध्ये टेलिकास्ट. याही वेळेस 9 लेगचा मारा 50च्या धावेत यावेळेस स्वेअर चेंडू आला. पुन्हा धावफलक इकडे पुढे सरसावलं जाणारा धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 21 या आकड्यावरती. तुडा सर बघितलं गेला तर चांगले चेंडू हाताळला वेळ लागणार आहेत गोलंदाजाला. इतका प्रतिम दृश्य बघायला मिळतं. त्या ठिकाणी मात्र संपूर्ण 360 डिग्री व्ह्यू मात्र कैद केला जातोय. यासाठी मात्र सर्व आमच्या खेळाडू वर्गांना विनंती असेल जी मायबाप प्रेक्षक वर्ग आमच्या समेत जोडले गेलेत लाईव्ह स्वरूपामध्ये त्यांना विनंती असेल तर आपण डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मात्र तुम्ही जितका सबस्क्राईब करणार आहात तितकं मोटिवेशन मात्र मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मात्र 4 लावले जाणार आहात. तो चांगला चेंडू राहिला गेलाय. बॅट चिलेटी घे जरूर बघायला मिळाले आणि इथून एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल रवी याचं. कारण ज्या अनुषंगाने त्यांनी युवा खेळाडूंना या ठिकाणी स्थान दिलाय. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये हा संघ मात्र एक आपल्या नावाचं आपल्या गावाचं एक नाव मोठं करताना बघायला मिळणार आहे. कारण संपूर्ण यंग खेळाडूंनी भरलेला संघ बघायला मिळतो. संपूर्ण यंग टॅलेंट या संघामध्ये. तुम्ही आई वेळेस सबमरीन डिलेव्हरी टू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषा लगत जर ट्रॅव्हल होतं चेंडूला मात्र फील्ड केलं जातं. त्यावर मात्र 2 धावा रोखू शकणार नाही आहेत. तो चांगली फलंदाजी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना त्या ठिकाणी बघायला मिळतं ते म्हणजेच विशाल आणि अक्षय या जोडीमध्ये. आतापर्यंत धावफलक जर बघितलं गेलं धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 24 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत न्यू स्टार सावरे या संघाची बघायला मिळतं. तर इथून मयूर चांगली गोलंदाजी साकारतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. याही वेळेस चांगला चेंडू इटू यामध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडूला फील्ड केला जाणारा त्याचबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तो धाव तिथे सध्या जरूर आहे पण तो दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. आणि तू जर बघितलं गेला तर या 2 धाव्याने धावफलकपणे सरसावलं जातं जाऊन पोहोचलं जातं 26 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाल या षटकातील ज्या ठिकाणी धाव सगळ्या जाऊन पोहोचले जातात ते म्हणजे 26 या आकड्यावरती.
एक अप्रतिम क्षणचित्र, काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न आजच्या दिवसामध्ये राहिला गेला. आपण नक्कीच पर्व तिसरा बघतोय, परंतु आजच्या तिसऱ्या पर्वामध्ये काहीतरी ड्रोनच्या माध्यमातून एक क्षणचित्र ऐतिहासिक मैदानामध्ये या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी डॉट बॉल आला आणि इथून डिक्का स्पोर्ट्स लाईव्ह यासाठी ओळखला जातो. मागच्या वर्षामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल त्या ठिकाणी ओमसाई धावंगपाड्याचं मैदान मात्र त्या ठिकाणी 4 रस्त्यावरती जरूर बघायला मिळालं होतं. परंतु त्या ठिकाणी मात्र ड्रोनच्या माध्यमातून हे पहिलं वर्ष असेल ज्या ठिकाणी हे देवा 11 जांबालेचं मैदान मात्र ऐतिहासिकरित्या 360 डिग्री व्ह्यूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर केलं जातं आणि हे एक अप्रतिम क्षणचित्र आहेत. शिवात्र या ठिकाणी कॅमेरामॅन मात्र बघायला मिळतो, त्याच्या माध्यमातून कैद केली जातात. नक्कीच मी कॅमेरामॅनचं या ठिकाणी कौतुक करणार आहे, कारण ज्या अनुषंगातून एक जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. प्लीज रवी आपल्याला विनंती असेल, कारण आधीच आपण उशिराने चालतो आहे, त्या कारणास्तव जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. कॅमेरामॅनचं नक्कीच कौतुक करेल तितकंच कमीच आहे, कारण ज्या अनुषंगाने हे लाईव्ह स्वरूपामध्ये मॅच आपण बघतोय प्रत्येक सामना मात्र अचूकरित्या कॅप्चर केला जातो आहे. कारण याच खेळाडूंना मात्र एक वेगळ्या लेवलचं ओळख मात्र सोशल मीडियावरती मिळत असते आणि त्याचा खरा हकदार कोण असेल तर कॅमेरामॅन आहे. तून त्याच्याच कारणास्तव आपल्याला एक वेगळी ओळख सोशल मीडियावरती मिळत असते, कारण आपण गाजवलेला काळ मात्र अचूकरित्या टिपण्याचं कार्य कॅमेरामॅन करतो. तू जर बघितलं गेलं तर त्या कॅमेरामॅनला प्रथम आमच्या माध्यमातून कौतुकाची थाप असेल. जाऊयात ऑन गोईंग मॅचकडे. शेवटचा आणि अंतिम षटक, पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी राहिली गेली. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला, कुणाल आलाय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी विचार जर केला गेला तर विचारसारख्या एक अनुभवी फलंदाजाला पहिला चेंडू डॉट बॉल हाताळला जातो. यावेळेस अक्रॉस दी लाईन झालं ते बॅट जर बघायला आली या क्षेत्ररक्षक गली रिझर्व मध्ये तैनात आहेत. याही वेळेस एकाच धाव्यावरती समाधान की कौतुक करावं लागणार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. चानू शंकर त्याने संघाची बांधणी केली आहे, जरूर भविष्याचा विचार केला असेल, परंतु इथून या संघाला एकत्रित राहून खेळणं खूप गरजेचं असेल. यावेळेस चांगला चेंडू शरीर वेध घेणारा चेंडू राहिला गेला आणि इथून मात्र बॉपेन क्रीजवरती सेफ. धावचीची संधी जरूर आहे आणि इथून जर बघितलं गेलं तर धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. फलंदाज रोहितच्या खेळाला अक्षयच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम. गॉन. थँक्यू डीजे. चेंडू आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झाला. तू जर आपण बघितलं तर अजून ते चेंडूचा खेळ शेष आहे, याचा वेळ घ्यायचा नाही आहे, कारण अन्यथा तुम्हाला मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅड लाईटला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतली जाणार नाही आहेत. तूच जर बघितलं गेलं तर आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळतो तो न्यू स्टार सावरे संघ. तो बॅटची लिडिंग जरूर बघायला मिळते. पंचांकडे लावून अपील, परंतु बॅटची ज्या पंचांनी दर्शवल्या सॉरी बाईची स्वरूपामध्ये ही धाव ॲड होणार आहे, परंतु बॅट कट लगेच पंचांनी दर्शवलं बॅट कट आहे. तुम्ही एक धाव मात्र ॲड होणार आहे. फलक पुढे सरसावलं जाणार जाऊन पोचलं जातं. 58 रन ऑन दी स्कोर कार्ड. आतापर्यंत चांगली चेंडूची हाताळल्या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, परंतु तो जागा बनवून चेंडूला फेकू दिले गेलाय. पंचाचा इशारा आला. वन बाउंस सीमा रेखा पार आलाय चौकार 4. पूर्ण या इनिंग मधील शेवटचा अंतिम चेंडू असेल. शिवनेरी शिरगाव विपक्षामध्ये आई माऊली नंदाडे दोन्ही संघाचे कर्णधार या पण लगेचच नाणेफेकीसाठी. शिवनेरी शिरगाव विपक्षामध्ये आई माऊली नंदाडे आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना. या लगेचच याही वेळेस कॉपी बुक स्टाईलने खेळलाय. चेंडूला फेकून दिलं गेलं, त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाणार.
वर जर आपण बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेसाठी बाद व्हावं लागणारा, 2च धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. तो धावेने धावफलकपुढे सरसावलं गेलं, जाऊन पोहोचलं गेलं 34 या आकड्यावरती आणि 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलं जातं. ते म्हणजेच साई इलेव्हन वरकुंडी या संघासमोर. इथून आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी शिवनेरी शिरगाव विपक्षामध्ये आई माऊली नंदाडे, दोन्ही संघाचे कर्णधार या पण लगेचच टॉस बॉक्स वरती. थँक्यू डिझम. प्लीज लगेच 2 सलामीवीर सुद्धा सज्ज ठेवायचे आहेत. वरकुटी संघाला विनंती असेल तर क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या प्लीज, या ठिकाणी विनंती करतोय. प्रेमळ निवेदन असेल कारण आजचा अजून पहिल्या फेरीचा सामना आपण मैदानामध्ये खेळतोय आणि जवळजवळ घड्याला जर आपण बघितलं गेलं तर टाईम जाऊन पोहोचलं गेलं 1:10 आणि त्या कारणास्तव विनंती असेल कारण आजच्या दिवसात आपल्याला या मैदानावरून एक सामना क्वालिफायसाठी काढायचा आहे. नोंद घ्या. तर शिवनेरी शिरगाव संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार तुम्ही लगेचच या, कारण तुम्हाला ही विनंती करतोय, प्रेमळ निवेदन करतोय. कारण आधीच आपण उशिराने चाललोय आणि इथून जर तुम्ही वेळेत उपस्थित झाला नाही आहात, तुम्हाला विनंती करतोय कर्णधाराला, तुम्ही नाणेफेकीसाठी येणार आहात त्याच वेळेस तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. तर न्यू स्टार सावरे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिरगाव संघ उपस्थित झाला, कर्णधार आमच्या समेत टॉस बॉक्सकडे या. तर ठिकाणी मात्र आई माऊली नंदाडे सगळ्याच्या कर्णधाराला विनंती असेल आपण सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं. तर दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाल्यात. तर प्रवीण राऊत सरांचे शुभ असते मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना. त्या ठिकाणी तर इथून त्या ठिकाणी दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी चॉईस झाल्यात. एका बाजूला शिवनेरी शिरगाव तर एका बाजूला आपल्याला बघा म्हणतोय आई माऊली नंदाडे, 2 सलामीवीर बॅटर. एका बाजूला या ठिकाणी रवी स्वतः अनुभवाचा भांडारा. तर इथून थांबायचं 1 सेकंड. त्या ठिकाणी प्रवीण राऊत सर आपल्याला विनंती असेल प्लीज थांबा, कारण लाईव्ह स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून नाणेफेकी करतोय. तूट जर बघितले तर नाणेफेकी जिंकली गेली, लगेच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्लीज. संघाने नाणेफेकी जिंकली गेली आहे. अनिकेत आणि रवी जोडी वरकुंडी संघाच्या माध्यमातून बघायला मिळत्या. तर आई माऊली नंदाडे संघ आपण आपला निर्णय त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा, त्याचा वेळ दिला जाणार नाही. याची नोंद घ्या. 2 सलामी बॅटर, पंचांचा इशारा आला. लेट्स प्ले. गोलंदाज ट्रॅक वरती सुनील हा गोलंदाज सज्ज झाला. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग फटका इटू त्या कापाचे चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमा रेषा जवळ जातो, चेंडूला फील्ड केलं जाणार. त्याचबरोबर मात्र या वेळेस बघितलं गेलं तर 2 धावा परिपूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु कुठेतरी रोखून ठेवलं जातं. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. स्वतःच संघाचं खातं ओपन होत असताना यावेळेस बघायला मिळतं. स्ट्राईक वरती फलंदाज जातापर्यंत अनिकेत बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवतोय तर सुनीला गोलंदाज पॉवर प्लेचा पहिले षटक हाताळतोय न्यू स्टार सांगली संघाच्या माध्यमातून.
थोडा आपण बघणार आहोत याही वेळेस अप्रतिम खोलवर टप्प्याची लेथन लाईन अचूक टप्प्यावरती भेदक मारा मिळवत अचूक नियंत्रण राहिलं गेलं. त्या ठिकाणी चारी मुंडा चित करणारा चेंडू बघायला मिळाला. तू जर आपण बघितलं गेलं तर डॉट बॉल आलाय. सुनील सगळी गोलंदाजी साकारतोय आपल्या संघासाठी. याही वेळेस सुचारू खेळायचं होतं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चांगले शतक डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर कुठेतरी डायरेक्ट हिट लागलं असतं तर तंबूच्या अस्त्राला यावं लागलं असतं परंतु तसं काही घडलं नाही आहे. तू जर आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी धावफलक बघायला मिळतं. थोड जर आपण बघितलं गेलं तर चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी तुम्ही स्ट्रोक चेंडू टू द गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. यावेळेस गुड्डा टेक इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. तू जर बघितलं गेला तर एकाच जागेवर याही वेळेस समाधान मानावं लागेल. कुठेतरी चुकी झाली होती गोल्डन चान्स मिळाला होता आणि या फलंदाजाला थोडीशी नाराज हताश चेहऱ्यावरती बघायला जरूर मिळाली गेली. तू जर आपण बघितलं तर धावफलक जाऊन पोहोचला होता म्हणजे 5 या आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस चांगला उच्चावर फटका मारायचा होता. प्रति पॉवर प्लेचे षटक पॉवरफुल राहिले गेला न्यू स्टार सावरे संघाच्या नावावरती. शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक धाव आली. षटक संपुष्टात आला. एक षटकाच्या अखेरीस धावफलक जर आपण बघितलं गेलं तर जाऊन पोहोचलं जात आहे 6 या आकड्यावरती. बिनबाद 6 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. न्यू गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज होणारा त्यावर आपण घेणार आहोत एक छोटासा ब्रेक लगेच येणार आहोत लाईव्ह एक्शन होते. प्लीज टीम मिटिंग करायची नाही या. विशाल भराडा आपण संघाचे सर्वात संघाचे कर्णधार जरूर बघायला मिळतात. तुम्हाला विनंती असेल की आपण थोडंसं कोऑपरेट कराल अशी मात्र आशा आहे अपेक्षा त्यामुळे मात्र खरं उतरणार आहात. तू जर आपण बघितलं तू जर आपण बघितलं तर गोलंदाज विशाल आलेत. यामुळे प्रतिम अट्रॅक्टिव्ह लाईनला मेंटेन केला गेला. तू अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी बघायला मिळतं. पहिला चेंडू डॉट बॉल आला तर बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूला विशाल आहे तर एका बाजूला रवी. डॉट बॉल आला. यावेळेला फुलटो चेंडू त्याला मात्र मैदानामध्ये जाणार नाही. सरळ स्क्वेअरले गेलेला क्लिअर करणारा आलाय रवी नावाचा ब्रँडेड षटकार 6. यावेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत परंतु चुकी झाली आहे आणि रवीला मात्र या ठिकाणी संधी वेळेला आली आहे. संधीचं सोडा करणं खूप गरजेचं असेल. त्या फलक इकडे पुढे सरसावलं जातं. जाऊन पोचलं गेला म्हणजे 13 या खेळावरती 30 रन होते स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. आतापर्यंत साई लेवाडवर कुठे संघ बघायला मिळतो. आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना कुठेतरी गावातील महिला वर्गाचा सुद्धा या ठिकाणी समावेश वाढला जातो. त्या ठिकाणी तंबूच्या आसऱ्यामधून आपल्या गावातील संघाचा मॅच मात्र
बघत असताना मात्र महिला मंडळ सुद्धा या ठिकाणी जमा झाला, तिथे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. वेलकम तुम्हा सर्वांचं या ठिकाणी. मात्र आपल्या गावाच्या पाठिंब्यासाठी मात्र गावाच्या नावासाठी जरूर दाखल झाल्यात, त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी एक मोटिवेशन देण्यासाठी मात्र सज्ज झाला. चांगली गोलंदाजी साकारतो विशाल बरड गोलंदाजी ट्रॅकवरती, तर फुल टॉस चेंडू त्याला फेकून दिलं गेलं. आमच्या समालोचन कक्षाला अभिवादन देणारा आलाय चौकार 4. तो फुलटोस चेंडूला थारा दिला जात या मैदानामध्ये. फुलटोस चेंडूवर फुल टोल वसूल, जितक्या धावा येतात थोडंसं मनोबल मात्र खचलं गेलं असेल पहिला मंडळ वर्गाचं, कारण आपल्या गावातील संघ कुठेतरी बॅकफुटवरती बघायला मिळतोय. थोडीशी नाराजी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा बघायला मिळतं. या 4 धावेने धावफलक आपण जर बघितलं गेलं साऊर पोचलं जातं ते म्हणजे 17 70 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 18ची गरज. प्लीज विशाल बरड आपल्याला विनंती असेल, सामना जरी महत्त्वाचा असला तरी तुम्ही जास्त वेळ खर्च करताय, अन्यथा मात्र टायमर सेट करावं लागणार आहे. आणि त्या ठिकाणी मात्र शेवटच्या 3 षटकामध्ये तुम्हाला 4च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील, ही मात्र नियमावली राहिली गेली. तर आई माऊली नंदाने सकाळी प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे शिवनेरी शिरगाव या संघाला. सौया मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू 18ची गरज. जास्त वेळ घ्यायचा नाही आणि तोंड मात्र येणाऱ्या सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, फलंदाज ज्यावेळेस पाणी मागणार त्याच वेळेस तुम्हाला मैदानामध्ये जायचं आहे, अन्यथा मात्र मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं नाही आहे. तरी तुळा पण बघणार आहोत. 12 चेंडू 18ची गरज. पहिला चेंडू डासे धावणे ट्रॅक इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जरूर आहेत. पुढे सरसावलं गेले, चेंडूला फील्ड केल्या जाईल. धावची जे सध्या जरूर बघायला मिळाली, परंतु चेंडूला कॅरी करू शकले नाही. तुझं प्रत्येक चेंडू मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करून देणारा, परंतु इथून कुठेतरी गावाची साथ मात्र सावरे संघाच्या पाठीशी आहे. त्याचं मनोबल वाढवावं लागेल, त्यांना मात्र एक आशेचा किरण दर्शवावा लागेल आणि एक महत्त्वपूर्ण हा सामना विजयी करून द्यावा लागेल. मात्र आस लागली असेल विजयाच्या शोधाची, कारण कुठेतरी आजच्या दिवसामध्ये अनेक महिला वर्ग दाखल झाला. त्या ठिकाणी मात्र न्यू स्टार सावरे संघाचा सामना सुरुवात झाला, तदनंतर महिला वर्गाचा मात्र या ठिकाणी प्रभाव जास्त प्रमाणात बघायला मिळतो. चांगली सुरुवात आतापर्यंत केली आहे साई 11 बरकोटी या संघाला. तो सरळ बॅटचा वापर, चेंडू बराच काळ हवेमध्ये, कोणतीच चुकी होणार नाही. गुटकॅश टेकर फलंदाज बाद रवी यावेळेस बॅक टू द पवेलियन गॉन. तृतीय मॅच मध्ये रंगत, कारण कुठेतरी अशीचा किरण दर्शवला. नागेश गोलंदाजा यावेळेस डास धावून ट्रॅक इथून मात्र चुकी झाली त्या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. हे पंचांनी दर्शविला आम्हाला बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड होणार आहे. इथून प्रत्येक धाव खूप महत्वाची असेल, कारण आपण बघितलं असेल याही वेळेस चांगला चेंडू मात्र सातत्याने बघितलं गेलं तर कुठेतरी आधीचं षटक महागडं राहिलं होतं. त्या ठिकाणी मात्र यावेळेस कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय पलटवार गोलंदाजाचा. आता बरेचदा 4 चेंडू आता तो 4 धावा मात्र खर्च करताना बघायला मिळतो. आणि दोन जर आपण बघितलं गेलं तर चांगली गोलंदाज नागेशच्या माध्यमातून.
तुर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 2 चेंडू शिल्लक असेल. ते बॅन मात्र यावेळेस सज्ज झाला स्ट्राईक वरती. साईला फलंदाज बघायला मिळतो. काही वेळेस उंचावर मारायचं होतं टू द गॅप, ज्या ठिकाणी शतरक्षक नाही या. एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धावीचा प्रयत्न राहिला जातो. सहज रीतीने मात्र याही 2 धावा परिपूर्ण होतात. चांगली फिकी राहिली गेली. चेंडू चांगला कॅरी करू शकले नव्हते नागेश, परंतु बॅकअप चांगलं होतं आणि इथून जर बघितलं गेलं 2 धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान वाढावं लागेल. तुंड चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दुपारच्या सत्रामध्ये लखलखत्या उरामध्ये मात्र ही जोडी बघायला मिळते. यावेळेस अप्रतिम क्रॅकिंग शॉट इटू दे गॅप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणारा. याही वेळेस दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट, दुसरी धाव याही वेळेस परिपूर्ण होत्या. मला याही वेळेस 2 ने पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 25 या आकड्यावरती. थोडं आपण जर बघितलं गेलं तर येणारे 6 चेंडू, 6 चेंडूंमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 10 धावांची असेल. त्याचा वेळ घ्यायचा नाही आहे, लगेचच नवीन गोलंदाज सज्ज करायचा आहे. प्लीज पंच आपण सुद्धा सांगायचे की लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, टीम मिटिंग कमी करायच्या, कारण आधीच आपण उशिराने चाललो. हे तोंड नवीन गोलंदाज सज्ज होणार आहे, आपण बघणार आहोत त्या गोलंदाजाला मात्र जिम्मेदारी सोपवली या अक्षय या गोलंदाजावरती. येणारे चेंडू असतील 6 चेंडूमध्ये विजयासाठी 10ची गरज आहे. इथून कोणता संघ असेल होम ग्राउंडवरती बोलबाला राहिला जाईल की मात्र इथून पलटवार फलंदाजाचा आणि विजयश्री संपादित होईल तो साई इलेव्हन वरखुंटी मात्र बघायला मिळतो. प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हात येणाऱ्या या उर्वरित 6 चेंडूंमध्ये याचे उत्तर मात्र आपल्यापर्यंत पोहोचले जाणार आहेत. क्षेत्ररक्षक दाखल झाला, गोलंदाज सुद्धा दाखल झाला. गोलंदाज ट्रॅकवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने बघायला मिळणारा मी फलंदाज सज्ज तो ज्यात अनिकेत ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू फुलटॉस राहिला गेला, चेंडू जरूर बेस्ट टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत, कुठे चुकी होणार नाही, सोपा जाईल. फलंदाज अनिकेत ठरला फेल. बॅक टू द पवेलियन गॉन. तूड जरा बघितलं गेलं तर मॅच मध्ये रंगात, मॅच मध्ये चौरस, रोमांचक उत्कंठावर्धक हृदयाचे डोके वाढवले जातात. याही वेळेस फुलटो चेंडू जरूर बघायला मिळतोय. टू ते गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. जर बघितलं तर 20 मिनिट बघायला मिळाले. तो दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातो. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण तिसऱ्या धावेचा अटेम्प्ट आणि तो तिसऱ्या धावेसाठी पराभूत व्हावा लागणार आहे, बाद व्हावा लागणार आहे. अरमान या फलंदाजाला धाव फलक 2 पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 27 या आकड्यावरती. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजे 4 चेंडूंमध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 8 धावेंची. थँक्यू डीस आहे. तूड मॅच मध्ये रंग 4 चेंडू 8ची गरज. देवबाण दाखल झाला जागृत फलंदाजी ट्रॅक वरती. तूड पंचांकडे रंगेत शर्यतीचा वेध घेणारा चेंडू राहिला गेला. तू जरा बघितलं गेला तर सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न काय घडला जात आहे. नशिबाची जरूर साथ मिळाली आणि तू जर बघितलं गेलं तर या 2 धावा परिपूर्ण झाल्यात. तर काय घडलं जाणार आहे, काय बिघडलं जाणार आहे मॅच मध्ये. रंगत दुखताच म्हटलं होतं तो साहिलला संधी या हिरो बनण्याची, कारण म्हटलं जातं ना कि 100 साल की जिंदगी जीने के लिए 100 साल की उम्र जरूर होनी. तो इथून एक दिवसात असं कार्य करा की मात्र तुम्ही 100 वर्ष आयुष्यात मात्र लक्षात ठेवलं जाणार. तून साहिल ती संधी आहे
एक दिवसाचा हिरो बनण्याची, तर त्या संधीला आजमावलं जाईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. तोडणं चांगले चेंडू जरूर हाताळले जातात, तो साथ दिली जात नाहीये. तो खराब चेंडू, नशिबाची साथ, चेंडू बॅक एरियाला ट्रॅव्हल झाला. विशाल बराच चेंडूला त्या ठिकाणी फील्ड करणार. तद्वार जर बघितलं गेलं तर इथून बघितलं गेलं तर 9+2 एकूण 3 धावा ऍड होत आहेत स्कोर कार्ड वरती. फ्रीडचा संकेत इथून फलंदाजासाठी, परंतु थकवा आहे साहिलच्या चेहऱ्यावरती. फलक तिथे पुढे सावलं गेलं, जाऊन पोचलं जातं 32 या आकड्यावरती. येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळणार ते म्हणजेच 3 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. यावेळेस चांगला प्रहार इंटू ते गॅप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न राहिला जातो, परंतु तू जर बघितला तर एकाच जाव्यावरती समाधान. फलक एकने पुढे सरसावलं गेलं, जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. इथून 2 चेंडू आणि विजयासाठी 2 ची गरज. काही सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन टेपलाय. पैसा वसूल मॅच आजच्या दिवसामध्ये. इथून सुपर ओव्हर बघायला मिळेल का या मैदानावरती. मैदान क्रमांक 1 वरती आतापर्यंत यावेळी वेळेस काय घडला जात आहे. पंचांकडे आउट अपील, बॅट चेंज, तर विकेटचा पतन, बिग विकेट डाऊन. यावेळेस जागरूकच्या खेळाला लागलाय पूर्ण विराम. गॉन. थँक्यू डीजे. मॅन दाखल झाला तो म्हणजे तो रोशन. इथून 1 चेंडू आणि विजयासाठीची गरज ती मात्र असणारा 2 धाव्यांची. 1 चेंडू 2 धावा. देवबान फलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळतो. तून जर 1 धाव आली तर या मैदानावरती प्रथम सुपर ओव्हर बघायला मिळाल. तू जर 2 धावा आल्या तर विजय होणारा तुमच्या साई 11 वरकुंटी हा संघ. कुणाचा बोलबाला राहिला जाईल या देवा 11 जांभळाच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये सुद्धा बघण्यात तितकंच महत्वाचं. या फुलटो चेंडू बराच काळ हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. कोणती चुकी होणार नाही. गुड कॅच टेकन, फलंदाज बाद आणि या ठिकाणी विजयश्री संपादित झाला तो म्हणजे न्यू स्टार सावरे. कॉंग्रॅच्युलेशन. तर हार्ड लक टीम साई 11 वरकोटे. शेवटच्या 3 चेंडूवरती जर पराभूत व्हावा लागला. 2 चेंडू 2 ची गरज. बॅक टू बॅक 2 विकेट्स डावावरती राहिले गेले ते म्हणजेच गोलंदाज अक्षयच्या डावावरती. आणि थोडं प्लेअर ऑफ द मॅच ठरला जाणारा तो म्हणजेच अक्षय. या पण टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आमचे साथी समालोचक संदेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते मात्र प्लेअर ऑफ द मॅच मेडल मात्र अक्षयला दिलं जाणार आहे. इथून हँडशेक करणं गरजेचं असेल, मात्र विनंती असेल साई 11 वरकुंटी संघाला इथून ही नियमावली या स्पर्धेची हँडशेक करणं खूप गरजेचं आहे. हँडशेक करणं खूप गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला मात्र कमिटी जो काय निर्णय घेईल त्याला मात्र सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. तर या ठिकाणी शिवनेरी शिरगाव संघाला वरचा फलंदाजी करायची. आपले 2 बॅटर मात्र आपण सुद्धा सज्ज ठेवायचे आहेत. आणि या ठिकाणी तर आई माऊली नंदाणे संघाला विनंती असेल जो मात्र सागर मंडळ याचा संघ बघायला मिळतोय. आकाश तुबडा याचा संघ बघायला मिळतोय. चांगला सुरुवात मात्र वाढावी लागणार आहे. या ठिकाणी आई माऊली नंदाणे या संघाची च्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीमधील त्या ठिकाणी मात्र आई बाऊली नंदाणे संघानं प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय राहिला जातो. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं ते म्हणजेच शिवनेरी शिरगाव संघाला. तर अक्षय या पण टॉस बॉक्स वरती प्लेअर ऑफ द मॅच मध्ये ठरला. जो चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी त्या कारणास्तव विजयी झाला न्यू स्टार सावरे संघ. तर या पण अक्षयला विनंती असेल टॉस बॉक्स वरती संदेशजी पाटील सरांच्या